आणि आज जवळजवळ 10-12 वर्ष झालं मी याच दुकानातून मसाला नेते आणि दुकानाची म्हणजे मसाल्याची गॅरंटी तर एक नंबर, म्हणजे एक विश्वासाचं असं दुकान आहे हे. मी पण दिले कोल्हापुरी बनवायला. हो हो दादा, झाला का आमचा मसाला? हे काय तुमचा मालवणी मसाला? अरे वा, लवकर आला आमचा मसाला. थँक्यू. हे काय ताई तुमचा कोल्हापुरी मसाला? फायनली आला. हे काय ताई तुमचा आगरी कोळी मसाला? थँक्यू. हे काय तुमचा कांदा लसूण मसाला? काय दादा? अहो आता मसाला सीझन आला, एप्रिल मे महिना आला जवळ. आता ही काही गर्दी जर बघतायत, एवढे सगळे कुठे आले तर GW खामकर, शॉप नंबर 3 लालबाग. एवढी सगळी गर्दी मसाला घ्यायला आली एवढी सगळी गर्दी मसाला इकडे ना, त्याच्या मागे पण आहे. आणि पाठीमागे काय GW खामकर? GW खामकर, शॉप नंबर 3, 1933 सालापासून आजपर्यंत 4थी पिढी आणि ह्याची देखील 3री पिढी आमच्याजवळ मसाला करते. या तुम्हाला दाखवतो मागे काय काय झालं. चला चला चला. ही बघा भाऊ, ही आहे आपली काश्मीरी मिरची. त्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. या पूर्ण मिरच्या आपण साफ केलेल्या असतात, दंडीकट केलेल्या असतात. दुसरी तुम्हाला दाखवतो. ही आहे आपली कोल्हापूर गड इंग्रजमध्ये संकेश्वरी, निपाणी संकेश्वरीला बोललं जातं. ही जी तुम्ही क्वालिटी बघू शकता, ही चवळीसारखी लांब मस्त आहे. ही पाहू शकता तुम्ही बेडगी मिरची. ही कर्नाटक राज्यामध्ये आपल्याकडे थेट येते. ही आपण शेतकऱ्यांकडे थेट मागवतो. ही जी तुम्ही क्वालिटी बघू शकता, हिला रिंकल बघू शकता. या सर्व मिरच्या आपण उन्हामध्ये आपण हिला सुकवलेला आहे. याचा क्रिस्पीनेस तुम्ही बघू शकता. ही आहे लवंगी मिरची. हिला तेजा मिरची म्हणतात. ही आंध्र प्रदेश राज्यामधून आपल्याला येते. त्या थेट आपण शेतकऱ्यांकडे मागवतो. ह्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता. हा देखील आपण उन्हामध्ये सुकवलेला आहे. ही आहे पांडी मिरची. ही पण तिखटच काम करते, पण ही लवंगीपेक्षा थोडी कमी तिखट असते. ही पण आपल्या आंध्र प्रदेश राज्यामधून येते. हिला बोलतात पांडी मिरची किंवा काही ठिकाणी तिला गुंटूर देखील म्हटलं जातं, काही ठिकाणी पटना पण म्हटलं जातं. तुम्ही क्वालिटी बघू शकता. आपण मिरच्या जर पाहिल्यात, हे आहे आमचं खडे मसाला सेक्शन. इकडे तुम्ही बघू शकता, ही आहे काळी मिरी. ही कर्नाटक केरळ या राज्यामध्ये उगवली जाते. हे काळी मिरी हे असे काळे टपोरे दाणे तिचे. तर हे आहे जायफळ. जायफळ तुम्ही बघू शकता. हे देखील आपल्या दक्षिण भारतामध्ये याचं उत्पादन जातं. हे आहे जायपत्री. हे जायपत्री म्हणजे याचं जे जायफळ याचं जे बाहेरील आवरण असतं, जे फूल असतं, त्याला आपण जायपत्री बोलतो. ही आहे आपली दालचिनी. ही आपण व्हिएतनामवरून इम्पोर्ट करतो. ह्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता. हे आहे आपले इंदोरी धने. हे मध्य प्रदेशमधील इंदोरमधले धने आहेत. हिरवेगार धने आहेत. ह्याला जर तुम्ही हातामध्ये चोळून पाहिलं तर याचा खूप चांगला अरोमा आणि चांगला वास येतो याचा. हे आहे आपली हिरवी वेलची. एक तुम्ही बघाल तर हा 8 mm हा एक दाणा आहे. हिरवेगार एकदम हिरवी वेलची आहे. ह्याने मसाल्याचा सुगंध तर येतो आणि मसाल्याची लाईफ देखील वाढते. चांगल्या प्रकारचे तुम्ही जर खडे मसाले वापरला तर नक्कीच तुमचा मसाला खूप छान होऊ शकतो. मिरच्यांसोबत आपण मसाल्यामध्ये टोटल 32 प्रकारचे खडे मसाले आपण वापरतो. तर मला खडे मसाले तुम्ही इकडे पाहू शकता. हा आहे आपला मिरची भाजण्याचा सेक्शन. आता तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम आपण त्यामध्ये हळकुंड आणि खडा टाकला आहे. हळकुंड आणि खडे थोडं भाजायला वेळ लागतात, त्यामुळे आपण सर्वप्रथम हळकुंड आणि खडे टाकतो. त्यानंतर तुम्ही पाहिले असेल तर सर्वात त्याने खडे मसाले पहिले तो भाजून घेत आहे. सर्वात शेवटी आपण खसखस टाकतो, कारण खसखस काही लवकर जळू शकते, त्यामुळे सर्वात शेवटी आपण खसखस टाकतो. आता आपण मिरच्या टाकत आहोत. आता ह्या मिरच्या आपण छान प्रकारे चांगल्या ह्याच्यामध्ये आपण ह्या भाजून घेतलेल्या आहेत. आता ह्या भाजल्यानंतर आपण ह्यांना घेऊन जाणार डंकामध्ये. आपल्या जे आपले जुन्या ह्याच्यामध्ये आपण डंकावर कुटत होतो, त्यामध्ये आता हे आपण घेऊन चालू डंकामध्ये कुटायला. आता हे आहेत आपले डंकावर आता मसाल्याचं काम चालू आहे. आता हे आमचे 4 डंक इथे आहेत, तर 6 डंक आमच्या फॅक्टरीमध्ये. आमच्याकडे स्वतःचे आमचे 10 डंक आहेत. त्यामुळे आम्ही सांगतो की आमच्याकडे मसाला 2 तासामध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आवडीनुसार हवा तसा आम्ही बनवून देतो. आपण पाहतोय मसाला कुटायला वेळ लागतो. आता हळूहळू मसाला हा प्रॉपरली आता बारीक होत चालला आहे. आता ह्या मसाल्याला हळूहळू आता आपण चाळणीमध्ये चाळण मारून, जेणेकरून ज्याच्यामध्ये फक्त मसाला जसा हवा तसा बारीक आपल्याला तुम्ही बोलाल तसा आम्ही करून देतो. आता तुम्ही बघत असाल हा मसाला एकदम प्रॉपर बारीक झालेला आहे. चांगला रंग देखील आलेला आहे, चांगला सुगंध देखील आलेला आहे. अशा प्रकारे हा आता मसाला तयार झालेला आहे. हा ज्या कस्टमरने आपल्याला जसं बिल दिलं सर्वात पहिलं असेल, त्यांना त्यांच्या प्रमाणानुसार आपण हा मसाला बनवलेला आहे. साधारण मसाल्याचं वजन 4 किलो 900 ग्रॅम आहे. म्हणजे त्यांनी हा साधारण 5 किलोचा त्यांच्या साठवणीचा वर्षभराचा मसाला केलेला आहे. तर नक्की जर तुम्ही देखील तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल तर नक्की GW खामकर, शॉप नंबर 3 लालबाग इथे व्हिजिट करा. अन्यथा जर तुम्हाला घरी बसून मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल तर आमचा नंबर खाली मी दिलेला आहे, लिंकसुद्धा दिलेली आहे. वेबसाईटवर देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे इतर प्लॅटफॉर्म आहेत, जेणेकरून जिओ मार्ट, स्विगी, ब्लिंकिट, त्यानंतर बिग बास्केट अशा आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपले मसाले उपलब्ध आहेत. तर नक्की एकदा तुम्ही GW खामकरचे मसाले वापरून पहा आणि अनुभव घ्या. धन्यवाद.